जय जय राम कृष्ण हरी. मंडळी, माझ्या भक्ती आणि दर्शन चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज अधिक मास साती पवित्र पद्मिनी अर्थात कमला एकादशी निमित्त आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या या व्रताची पवित्र कथा श्रवण करणार आहोत. ही कथा श्रद्धेने ऐकल्याने सर्व पापाचे नाश होतो आणि सुख समृद्धी प्राप्ती होते. तर भक्ती भावाने कथा श्रवण करूया. अधिक मासातील शुक्र पक्षातील एकादशीला पद्मिनी एकादशी किंवा कमला एकादशी असे म्हणतात. ही एकादशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय मानली जाते. या दिवशी व्रत, उपवास आणि कथा श्रवण केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. प्राचीन काळी महिषवती नगरीतील कृत्यमन नावाचा एक पराक्रमी राजा राज करत होता. त्यांची पत्नी पद्मिनी अत्यंत पतिव्रता आणि धर्मनिष्ठ होती. राजाकडे सर्व सुख संपत्ती असूनही त्यांना संतान नव्हते. त्यामुळे राजा आणि राणी फार दुःखी होते. संतान प्राप्तीसाठी अनेक यज्ञ, दान आणि तप केले, पण त्यांना यश मिळाले नाही. शेवटी दोघे वनात जाऊन कठोर तपस्या करू लागले. अनेक वर्ष तप केल्यानंतरही फल न मिळाल्यामुळे राणी पद्मिनी चिंतेत पडली. एक दिवस तिला अनुसया माता भेटल्या. राणीने नम्रपणे विचारले, माते, आम्हाला तृप्त प्राप्तीसाठी कोणते व्रत करावे लागेल? तेव्हा अनुसया मातांनी सांगितले, अधिक मासातील शुक्र पक्षातील पद्मिनी एकादशीचे व्रत श्रद्धेने करा. भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि तुमची इच्छा पूर्ण करतील. राणी पद्मिनीने अत्यंत भक्तिभावाने एकादशीचे व्रत केले. रात्रभर जागरण करून भगवान विष्णूचे नामस्मरण केले. तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान विष्णू प्रगट झाले आणि वर मागण्यास सांगितले. राणीने पुत्र प्राप्तीची इच्छा व्यक्त केली. भगवान विष्णूने तिला आशीर्वाद दिला. काही काळानंतर राणी तेजस्वी पुत्र झाला. तो पुढे महान पराक्रमी राजा कर्तव्यवीर अर्जुन म्हणून प्रसिद्ध झाला. भगवान विष्णूने सांगितले की जो भक्त श्रद्धेने पद्मिनी कमला एकादशीचे व्रत करेल त्यांचे सर्व दुःख दूर होतील आणि त्याला सुख समृद्धी पुण्य प्राप्त होईल. व्रताचे महत्व. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा मिळते. घरात सुख समृद्धी वाढते. मनोकामना पूर्ण होतात. पापाचा नाश होऊन पुण्य प्राप्त होते. मंत्र. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र जपल्याने मन शांती आणि सकारात्मकता मिळते. अशा प्रकारे भगवान विष्णूच्या कृपेने राणी पद्मिनीची मनोकामना पूर्ण झाली. जो कोणी श्रद्धा आणि भक्तिभावाने पद्मिनी अर्थात कमला एकादशीचे व्रत करतो व कथा ऐकतो, त्यांच्या जीवनातील सर्व संकटे, दारिद्र्ये दूर होऊन सुख आणि शांती समृद्धी प्राप्त होते. बोला भगवान विष्णू भगवान की जय. माता लक्ष्मी माता की जय. पद्मिनी एकादशी महाराज की जय. धन्यवाद.